नमस्कार, मी शालिग्राम ओंकार मालकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा ओबीसी आघाडीचा जिल्हा अध्यक्ष आहे। मागच्या 2014 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करतो। 2017 साली जिल्हा परिषदेची निवडणूक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली असून अगदी थोड्या मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झाला आणि त्यानंतर सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा विविध पदांवर सतत कार्यरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाल्याच्या नंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस माझ्यासह पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्ष गटामध्ये राहिलो आणि आज आमची परिस्थिती अशी झालेली, आमचा महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय करणदादा पवार यांची त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली असून त्या संदर्भात 2 बैठका पाचोरा येथे झाल्या, परंतु कोणत्याही बैठकीला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा निमंत्रण, निरोप देण्यात आलेला नाही। याचा अर्थ उभाटा गटाला आमच्या मतांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज नाही की काय, असा प्रश्न आमच्या मनात केव्हा केव्हा पडायला लागलेला आहे। वरून सगळे एकत्र असून आम्ही आदरणीय पवार साहेबांसाठी, आदरणीय उद्धव साहेबांसाठी आणि आदरणीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी आम्ही काम करायचं ठरवलेलं असताना आणि पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, शरदचंद्र पवार गटाची मोठी ताकद असताना राष्ट्रवादीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या, शिवसेनेचे पदाधिकारी जर विश्वासात घेत नसतील तर येणाऱ्या काळात आम्ही तटस्थ राहावे की काय, अशी सर्व कार्यकर्ते म्हणून विचार करत आहोत आणि आम्ही आमची भूमिका आगामी काळात जाहीर करणार आहोत। आमचे फोटो पण नाहीये, आम्हाला बोलवण्यात पण आलं नाही। आमचे नाही, पण आमच्या सोबतचे आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे अजितदादा गटामध्ये गेले होते आणि अजितदादा गटामध्ये ते असून सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवर त्यांचा फोटो नाहीये। तिकडे त्यांना विश्वासात घेत नाही, इकडे आम्हाला विश्वासात घेत नाही। आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती या ठिकाणी या पक्षावाल्यांनी आमची फार गंभीर परिस्थिती करून ठेवली आहे। आम्ही वेगळा विचार करू शकतो किंवा तटस्थ सुद्धा राहू शकतो, ही आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो।